समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपप्पा कदम यांच्या वतीने रविवार दिनांक 31 मे रोजी पोलीस येथे गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून वाणीभूषण प्राध्यापक एन.डी. बिरनाळे यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली। 10वी-12वी मध्ये विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींसह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक एन.डी. बिरनाळे म्हणाले की अहिल्यादेवी होळकर या लोककल्याणकारी राज्यकारभार करणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रशासक होत्या। शेतकरी, सर्वसामान्य जनता, संस्कृती संवर्धन आणि विकास कामांसाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे। अहिल्यादेवींनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या, किल्ले, घाट, रस्ते उभारले, तसेच वृक्षारोपणाला चालना दिली। समाजसेवा आणि लोकहित हेच खरे सौंदर्य असल्याचा संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिला। आजच्या स्त्रियांनी त्यांचा आदर्श घेऊन समाजकार्यात पुढे यावे असे आवाहन करून समाजाने त्यांच्या विचारवाटेवरून चालत शिक्षण, सेवा आणि राष्ट्र निर्माणासाठी योगदान द्यावे असे मत व्यक्त केले। दरम्यान प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी राजे जाधव तसेच विद्यार्थिनी साक्षी संतोष वायदंडे यांनी मनोगत व्यक्त केले। उपस्थित मान्यवरांनी प्रदीपप्पा कदम यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या विविध कार्यांचे विशेष कौतुक केले। स्वागत व प्रास्ताविक प्रदीपप्पा कदम यांनी केले। यावेळी बोलताना प्रदीपप्पा कदम म्हणाले की अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे सांगितले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, गुणवंतांचा गौरव करणे आणि समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हे समितीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी राजे जाधव, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब कटारे, पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धोंडीराम शिंदे, विकास आरबुने, आदर्श मुख्याध्यापक ए.टी. पाटील, राहुल पाटील, हिम्मत सिसाळ, सागर सुतार, तौफिक मुल्ला, तुषार सूर्यवंशी, अभिजित कौलगे, अभिजित सावंत, विशेष कार्यकारी अधिकारी शामराव सूर्यवंशी, सागर कदम, सागर मासाळ, सुमेध परीट, ओमकार पर्वत, आशिष सूर्यवंशी, संतोष कदम, अभिजित कदम, अनिल पाटील, उल्हास पाटील, भास्कर संगपाळ, सचिन कुराडे यांच्यासह विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच प्रतिष्ठा न्यूज व जिंदाबाद मीडिया हाऊसच्या वतीने जाहीर करण्यात आलेला जिंदाबाद महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार अमीर पठाण व दौलतराव पाटील यांना, तर जिंदाबाद महाराष्ट्र क्रीडाभूषण पुरस्कार 2026 पैलवान संभाजी जाधव यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित सावंत यांनी केले, तर विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय कुमार शिंदे यांनी आभार मानले। उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर आणि गुणवंतांच्या गौरवाचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली। तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपप्पा कदम यांच्या सामाजिक, शैक्षणिक व युवकाभिमुख कार्याचा विशेष गौरव केला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, गुणवंतांचा सन्मान व्हावा, तसेच समाजातील विविध घटकांना एकत्र आणून विधायक उपक्रम राबवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे वक्त्यांनी नमूद केले। शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळत असून समाजहिताची त्यांची कार्यपद्धती अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि विशेष करून विविध समाजाच्या विकासासाठी काम करणारे आदरणीय प्रदीपप्पा कदम यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आणि त्यानिमित्त या संबंध विधानसभा क्षेत्रातील गावातील शाळांमधील विद्यार्थिनी ज्या चमकलेल्या आहेत, गुणवत्ता प्राप्त केलेल्या आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी आप्पांनी घडवून आणला। या कार्यक्रमामध्ये विशेष करून अहिल्यादेवी होळकर यांच्या रचनात्मक कामाचा उल्लेख करत असताना, संवाद साधत असताना या भागातील
लोकांमध्ये अहिल्याप्रेम रुजवण्यासाठी आप्पांनी एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्राध्यापक बिरनाळे सरांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. तर या व्याख्यानाचा हेतू असा होता की अहिल्यादेवींचं कार्य समाजापर्यंत पोचावं. त्यांनी आपल्या समाजासाठी केलेल्या अनेक ज्या चांगल्या गोष्टी होत्या, ज्याच्यामध्ये त्यांनी देवळांचा जीर्णोद्धार केला, शाळा बांधल्या. अगदी आजच या व्याख्यानामुळे आम्हाला समजलं की त्यांनी जमिनी दान देणं, जमिनी खंडानं देणं यासारख्या अनेक उपक्रम त्यांनी त्यावेळेस समाजोपयोगी उपक्रम घेतले होते. तर व्याख्यानाच्या माध्यमातून सरांच्या या व्याख्यानामुळं आज आपणा सर्वांना अहिल्यादेवींचं कार्य फार जवळून समजून घेता आलं. त्यांच्या व्याख्यानामुळं आपल्या सर्वांमध्ये पलूस तालुक्यातील युवा, तरुण, विद्यार्थिनी सगळ्यांसाठी फार मार्गदर्शक असं व्याख्यान सरांचं होतं. आणि आजच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा हेतूच होता की अहिल्यादेवींचं कार्य समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचावं आणि विद्यार्थिनींनी विशेष करून जे काही त्यांच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असताना प्रगती करून फार सामान्य कुटुंबातून आलेल्या या मुली यांनी फार असामान्य असं कार्य केलं. त्यांचा गौरव व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने आपण हा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. पलूस तालुक्यातील सर्व विद्यार्थिनी, पालक, शिक्षक आणि उपस्थित सर्व नागरिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमाला फार मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली आणि सरांच्याकडून जे मार्गदर्शन झालं त्याचं आचरण आपण यापुढे करू आणि अहिल्यादेवींचे विचार खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या निमित्तानं आपण करूया. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.